नमस्कार. मी संतोष रामनाथ पांडव, राणा प्रवर संगम, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. मग मी एक चांगल्या प्रॉडक्टविषयी माहिती देतो जे महिलांसाठी खास वरदान ठरलेलं आहे. तर ते कोणतं प्रॉडक्ट आहे तर ते न्यूट्रीचार्ज वुमेन. न्यूट्रीचार्ज वुमेन हे एक न्यूट्रास्युटिकल आहे. न्यूट्रास्युटिकल म्हणजेच काय? मग एक उदाहरण देतो मी तुम्हाला. 2 ग्राम लायकोपिन घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये. लायकोपिन कशातून मिळतं तर टोमॅटोमधून मिळतं. तर 2 ग्राम लायकोपिन घेण्यासाठी 20 टोमॅटो खावं लागतील. मग आता बघा, 20 टोमॅटो खाणं योग्य का न्यूट्रीचार्ज घेणं योग्य? मग मित्रांनो, आज आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांचे 2 प्रॉब्लेम खूप मोठे आहेत. तर ते म्हणजे हिमोग्लोबिन. मी या गोष्टीवर काम करायला सुरुवात केली. आणि दुसरे म्हणजे मासिक धर. आज याचं खूप अवेअरनेस झालेलं आहे. म्हणजे याची जास्त माहिती पण कुणी देत नाही, कुणी बोलत पण नाही या गोष्टीवर. तर मी तो विडा उचलला आहे बोलण्याचा. तर बघा मित्रांनो, गव्हर्नमेंटने देखील आज अप्रूव्हल केलं आहे शिक्षक लोकांना, म्हणजे शाळांना, का बा तुम्ही हिमोग्लोबिनवर बोला. आज गव्हर्नमेंट म्हणजेच WHO सांगताय, म्हणजे त्यांनी ठरवून दिलं आहे. RDA मीन्स रेकमेंडेड डायटरी अलाउन्स. यांनी काय ठरवून दिलं आहे का आहार कसा पाहिजे. बरं, हे WHO पण नाही सांगत, तर दिल्लीची जी एक संस्था आहे ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, हे देखील सांगताय की आज भारतातील 57% महिला ह्या ॲनिमिक म्हणजे बघा, थोडक्यात उदाहरण देण्याचा मी प्रयत्न करतोय का एक 10 महिला जर एकत्र केल्या आणि जर त्यांचा HB म्हणजेच हिमोग्लोबिन जर चेक केला आपण, तर तो 7, 8, 9 ह्या घरात निघतो. मग आता हिमोग्लोबिनची मात्रा किती पाहिजे तर 12 ते 16 ग्राम महिलेसाठी. आणि त्याची पूर्तता आपण करू शकत नाही घरामध्ये तरी, कारण आज परिस्थिती इतकी भयानक झालेली आहे. प्रत्येक घरामध्ये महागाईचा काळ वाढलाय. तुम्ही ना काजू बदाम खाऊ शकता, ना रोजचे 2-2 ग्लास दूध पिऊ शकता. म्हणजे मला थोडक्यात म्हणायचं आहे का मग याला एक पर्याय काय महिलांसाठी किंवा मुलींसाठी. माझी मुलगी देखील आज 8वीला आहे. तिला मी 6वी पासून न्यूट्रीचार्ज वुमेन देतो, म्हणजे ही टॅबलेट देतो. मग आता ही टॅबलेट नेमकं काय काम करते शरीरामध्ये? एकच गोळी, पण ती काय काम करते तर ही एक गोळी जी महिलेचा जो आहार ठरवून दिलेला आहे, काय पाहिजे महिलेला, परिपूर्ण आहार कसा पाहिजे, तर त्यांच्या आहारामध्ये 6 बॉटॅनिकल्स पाहिजे, 5 अमिनो ॲसिड्स पाहिजे, 13 फ्रूटचं सत्व पाहिजे, 13 व्हिटॅमिन पाहिजे, 13 मिनरल पाहिजेत. मग आता हे कुठून मिळतील तर हे मिळतील तुम्हाला न्यूट्रीचार्ज वुमेनमधून. बघा, ब्रँडेड कंपनी आहे. आणि असं नाही की रोडवरचं प्रोडक्ट उचललं आणि यांनी दिलं आहे. तर ही इप्का लॅबोरेटरीचं हे प्रॉडक्ट आहे जे लहान मुलांची औषधं बनवते. इप्का, जे आज 120 देशामध्ये काम करते, आयात करते त्यांचे प्रॉडक्ट. तर न्यूट्रीचार्जवाल्यांनी देखील खूप छान बुक बनवलेत. हे मासिक धर्म, हिमोग्लोबिन, हे
मग आता यामधून काय मिळणार आहे, तर महिलेला 29 मिलीग्राम रोजची आहारामध्ये गरज असते. कसली? आयर्नची, लोहची. मग त्यासाठी त्या महिलेला काय खावं लागेल, तर 1 किलो पालक खावा लागेल रोज, 3 किलो बीट खावा लागतील, 800 ग्राम आपण डाळी छिलक्याचे ज्या म्हणतो ना, उकडलेलं डाळी खावं लागतील 800 ग्रॅम. किनोआ खावं लागेल 1 ते 1.5 किलो. एवढं शक्य नाही महिलेला खाणं. त्यासाठी ह्या न्यूट्रिचार्ज वुमेनमधून 21 मिलीग्राम आयर्न मिळतं एका गोळीतून त्या महिलेला. म्हणजे परिपूर्ण आहार त्या महिलेला मिळतो. मग आता याच्यामुळं काय फायदा होऊ शकतो, काय मिळतं ह्या गोळीतून, तर या गोळीतून त्या महिलेला मल्टीव्हिटॅमिन जसं ल्युटिन मिळतं, लायकोपिन मिळतं, ग्रीन टी मिळतं, फ्लॅक्सीड एक्स्ट्रॅक्ट, जे ग्रीन टी सारखं जे घटक आहे, जे फॅट कटर्सचं काम करतं. म्हणजे जी शरीरामध्ये अनावश्यक फॅट आहे तिला आपण व्हिजरेबल फॅट म्हणतो, जी कमरेभोवती जमा होते, ती कमी होते. वजन कमी करायला खूप मोठी मदत मिळते ह्या न्यूट्रिचार्ज वुमेनमधून. आणि प्रत्येक महिलेचं जे ब्लड आहे 4 दिवसांनी जे अंगावरून जात आहे आपण म्हणतो, तर ते कितपत जात आहे, तर या 3 दिवसाचा हिशोब जर केला, 3 ते 4 दिवसाचा, तर 30 ml पासून 180 ml पर्यंत ब्लिडिंग होत आहे महिलेचं. आणि तिचा सायकल, तो सायकलचा पिरियड जो आहे तो 28 दिवसाचा असतो. मग त्यासाठी महिलेला काय द्यायला पाहिजे, तर न्यूट्रिचार्ज वुमेन द्यायला पाहिजे. मी हेच सांगेन. कारण महिलेची ही गोळी काय काम करते, तर महिलेमध्ये जे ओटीपोटी दुखणे, पाठ दुखणे, कंबर दुखणे, मान दुखणे, गुडघे दुखणे, पोटऱ्या भरून येणे, चक्कर येणे, डोकं दुखणं सतत, हे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतात फक्त ह्या गोळीमुळे. आणि बरेचसे महिलांचं जे सौंदर्य आहे ते नखामध्ये आणि केसांमध्ये असतं. बरेचशा महिलांचा प्रॉब्लेम असतो, बाबा माझे खूप केस गळतात, तोही प्रॉब्लेम मी सॉल्व्ह होतो. केस गळती बी कमी होऊन जाते आणि त्या महिलांची नख देखील चांगली असतात. म्हणजे तुम्ही म्हणता मग हे नखाचा आणि केसांचं काय, तर जे सौंदर्य आहे महिलेचं ते त्याच्यातच आहे. त्यासाठी पूर्वी बघा, आपण जर डॉक्टरकडे जर गेलो तर डॉक्टर पहिले आजारी पडल्यावर असं करून बघायचे, तर ते काय बघायचे, तर हिमोग्लोबिन बघायचे शरीरामध्ये. त्यासाठी बघा कंपनीने हे देखील एक बुकलेट बनवलं आहे. तर यामध्ये बघा डोळे कसे आहेत, ही जी कडा आहे खालची, तर ती लाल सर पाहिजे, तेव्हा हिमोग्लोबिन चांगलं असतं. आपली नख अशी आपण चेक करू शकतो, एकसारखी नख आहेत का, किंवा ही नखांमध्ये कवड्या नाही का, आपण लहानपणी म्हणायचो बगळ्या कवडी दे, ते कवड्या वगैरे काही नसतात, तर हिमोग्लोबिनची कमतरता झाली हे तिथं दाखवतात. आणि हे जे तिसरं आहे ते ओबडधोबड नख, हे देखील कॅल्शियमची आणि हिमोग्लोबिनची कमतरता आहे. बघा तुम्ही जीभ देखील चेक करून सांगू शकता. जीभ दाखव, लालसर जर असेल तर हिमोग्लोबिन बेस्ट, आणि अशी भुरकी जर पडलेली असेल तर हिमोग्लोबिन कमी.
म्हणजे एक सर्वसाधारण महिला देखील हिमोग्लोबिन आपलं चेक करू शकते आणि महिलांना देखील सांगू शकते. बघा, यामध्ये हाताची जी रेषा आहेत त्याच्यावरून देखील आपण सांगू शकतो. म्हणजे आपण काय ज्योतिष नाही आहे त्यांचं भविष्य सांगणार, पण एक उद्या तुम्ही दवाखान्यात नाही जाणार याचं भविष्य आपण सांगू शकतो फक्त या हाताच्या रेषेवरून. बघा, हाताचा तळवा देखील तुम्ही चेक करू शकता, किती आहे, लाल आहे का भुरका पडलेला आहे त्याच्यावरून. आणि यामध्ये हिमोग्लोबिनची ह्या बुकमध्ये टोटल माहिती दिली. आहार कसा घ्यायला पाहिजे ते देखील त्यांनी सांगितलं आहे. तर हे बुक देखील खूप छान आहे. बघा, कॉलेजच्या मुली 7वी 8वी 9वी 10वी या देखील मुली खूप ॲनिमिक आहेत, कारण यांचे खेळ पण बंद झालेले आहेत. नुसता अभ्यास यापेक्षा मोबाईलमध्ये जास्त मुली लक्ष देतात आज सध्या. हे माझ्याच घरात नाही, सगळ्यांच्या घरात आहे. तर त्यासाठी परिपूर्ण आहार त्या मुलींना देण्यासाठी किंवा महिलांना देण्यासाठी तर याची खूप गरज आहे न्यूट्रीचार्ज वुमेनची. कारण या जीवनशैलीमध्ये आहारावर कुणी बोलतच नाही आहे, हे बोलायला पाहिजे. आणि पूर्ण तुमच्या, मी तर म्हणतो, किचनमधलं सगळं सामान बदलायला पाहिजे. मग आता तुम्ही म्हणता मग काय आता का भांडेकुंडे देखील बदलायची का? तर नाही. किचनचे जे मसाले आहेत, सामान म्हणजे किराणा, ते केमिकलयुक्त झालं आहे सध्या तुमच्या घरामध्ये. मग ते कुठं मिळेल? तर ते तुम्हाला मिळेल RCMच्या शॉपमध्ये. मी एवढंच सांगाल की तुम्ही पहिले RCMचे सभासद व्हा, ह्या प्रॉडक्टची माहिती घ्या. आणि एखाद्याला जर सभासद नसन व्हायचं तर नका हो, पण हात जोडून विनंती का तुमच्या मुलींसाठी आणि घरातल्या महिलांसाठी न्यूट्रीचार्ज वुमेन घ्या. बघा, कोणत्याच घरामध्ये 13 प्रकारचे फळं आणली जात नाही. कोणत्याच घरामध्ये जरी आणली एखाद्या घरात फळं, तर ती पहिली मुलांना चारली जातात. नंतर त्या जिने आणली म्हणजेच मालकांनी किंवा मिस्टरांनी किंवा नवऱ्याने त्याला चारले जातात. आणि राहिलेली फळं त्या महिलेने खायला पाहिजे. तर ती महिला माता काय म्हणते, राहू दे, उद्या लेकरं खातील, म्हणजे ती जीव मारते तिचं, ती खात नाही स्वतःला. आणि त्यामुळं ती ॲनिमिक होऊन जाते. कारण ह्या गोळीमधून तुम्हाला जे मी बोललो आहे, 6 बॉटॅनिकल्स, 13 फ्रूटचं सत्व मिळेल तुम्हाला, 5 बॉटॅनिकल्स, 5 अमायनो ॲसिड्स, 13 व्हिटॅमिन आणि 13 मिनरल मिळतील. दुसरी गोष्ट, यावर दिलेलं पण आहे पहा, व्हिटॅमिन, मिनरल, ग्रीन टी, फ्लॅक्सिक सीड एक्स्ट्रॅक्ट हे दिलेलं आहे यामध्ये. बरं, हे काही जास्त 1000 आणि 2000 रुपयाचं प्रॉडक्ट नाही, 550 रुपयाला हे प्रॉडक्ट बसतं आहे. आणि रोजची एक गोळी घ्यायची आहे, जे RDA ठरवून दिलेलं आहे गव्हर्नमेंटनी, WHO, तो परिपूर्ण करायचा आहे. ICMR देखील तेच सांगत आहे की तुम्ही चांगल्या कंपनीचं PVMF घ्या. PVMF म्हणजे काय? प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल, फायबर हे घ्या. कारण हेच 4 गोष्टी घेत नाही आपण घरातमध्ये काय घेतो माहिती का? पाणी, कार्बोहायड्रेट्स, फॅट, ह्या 3 गोष्टी सध्या घेत असतो आपण. ह्या 4 गोष्टी आपल्या आहारातून खूप कमी झाल्या. बघा, खूप लांब होतोय हा व्हिडिओ असं मला पण वाटतंय, पण एकच सांगेल मी एका मिनिटात, इथून पुढं तुम्हाला आहाराविषयी जपावं लागेल, आहाराची काळजी घ्यावाच लागेल. कारण इथून पुढं, पूर्वी म्हणायचे पहा, डायबिटीस कुणाला होतो, डायबिटीस म्हणजे शुगर, BP कुणाला होतो, तर मोठ्या घराच्या लोकांना होतो. पण आता तसं होणार नाही. अजून 25 वर्षानंतर तुम्हाला हे चित्र बदललेलं दिसेल.
कारण मी एक डॉक्टरचा व्हिडिओ बघितला, त्यांनी सांगितलं 25 वर्षानंतर हे आजार कुणाला जडणार आहे, तर गरीब लोकांना. आता तुम्ही म्हणता ते कसं? कारण फास्ट फूड खाणारे पूर्वी लोक मोठले राहायचे, श्रीमंत घरातले राहायचे, पण आज ते अवेअरनेस बदललाय. बघा, अभ्यासानुसार ते अपडेट झाले. ते जर एखाद्या हॉटेलला जर गेले ना, तर एक 200-300 रुपयाचा सलाद विकत येतील, ते खातील. पण ते पास्ता, पिझ्झा, बर्गर, वडापाव हे खाणार नाही आता. कारण हे 10, 20, 30 रुपयापर्यंत मिळून जातात. आणि हे कोण खात आहे सध्या? तर जी गोरगरीब लोक आहे, तर ती खात आहेत. आणि इथून पुढं जेही प्रमाण राहील डायबिटीसचं म्हणा किंवा बीपीचं, तर हे गोरगरिबांचं राहणार आहे. श्रीमंत लोकांना हे आजार होणार नाही आता, कारण हे परिपूर्ण आहार घ्यायच्या तयारीत आहे. कारण हे माहिती घेत आहेत आता. त्याच्यामुळं तुम्ही आहाराबद्दल माहिती घ्या, तुमच्या शरीराची काळजी घ्या आणि ही गोळी चालू करा. लास्ट 1 मिनिटात ह्या एका गोळीतून त्या महिलेला मिळेल 6 बॉटॅनिकल्स, 5 अमिनो ॲसिड्स, 13 प्रकारचे फ्रूट, 13 व्हिटॅमिन, 13 मिनरल आणि 2 ग्लास कॅल्शियमयुक्त दूध. याने 200 मिलीग्राम कॅल्शियम ह्या एका गोळीतून मिळणार आहे. तर तुम्ही मला ऐकलत तर धन्यवाद. थँक्यू.